नमस्कार सगळ्यांना. मी स्नेहा, लाईफ अँड माइंडसेट कोच. आणि आजचा भाग 7. ओके. अवघड आहे पण अशक्य नाही. खूप आपण जवळजवळ बरेचसे भाग बघितलेले आहेत आणि सगळ्या भागांमधून खूप छान पद्धतीची माहिती मी दिलेली आहे, जी की मला अनुभव आहेत त्या सगळ्या गोष्टींचे आणि त्यातून खरंच खूप छान पद्धतीचा फायदा होतो आपल्याला आपल्या ग्रोथमध्ये. तर आज भाग 7 मध्ये सुद्धा आपल्या सगळ्यांनाच माहीत असणारी आणि त्याचं महत्त्व सुद्धा सगळ्यांनाच माहिती आहे आणि सगळंच आहे, पण तरी सुद्धा आपण ते का करत नाहीत. ओके. तर भाग 7चं नाव आहे बुक रीडिंग. ओके. पुस्तकं वाचणे. तर खूप साध्या साध्या गोष्टी मी तुम्हाला सांगते आणि आतापर्यंत जेवढे बुक्स वाचलेत किंवा ज्या ज्या रायटरचे बुक वाचलेत किंवा खूप जण खूप मोठ्या त्यांच्या म्हणजे सक्सेस त्यांनी सगळ्यांनी मिळवले, तर येऊन जाऊन एवढंच कळतंय सगळ्यामध्ये की सगळेजण खूप छोट्या गोष्टी, खूप साध्या गोष्टी करून पुढे जात आहेत. ओके. पण आपण आहोत की आपल्याला फार कंटाळा आहे किंवा किंवा आपण खूप ग्रँटेड धरतो किंवा चिल मारतो आणि ह्या सगळ्या गोष्टीपासून लांब राहतो. तर बुक्स वाचायला येस आपल्या सगळ्यांना आवडत नाही ते एवढं काय, त्यापेक्षा ऑडिओ बुक्स एखादी वेळेस आपण ऐकूही काम करते वेळी, ट्रॅव्हलिंगच्या वेळी बऱ्याचशे त्याला ऑप्शन आलेले आहेत आजकाल. येस, ते सुद्धा खूप बेटर आहे. जर का आपण असं पुस्तक घेऊन म्हणजे पुस्तक विकत घेऊन ते फिजिकली वाचत नसलो तर ठीक आहे, ऑडिओ बुक्स एक ऑप्शन खूप छान आहे. पण मला आलेला अनुभव मी तुम्हाला सांगते. मला सुद्धा पुस्तकं वाचायला अजिबात आवडत नव्हतं आणि येस, पण आपल्याला आवडत नाही म्हणून ते वाचायचं नाही हे काही कारण फारसं पुरेसं नाही आहे आपल्याला, राईट. पुढं म्हणजे आपण एवढं काही त्याच्या बदल्यात जर आपण एवढं काही गमवणार असेल तर हे कारण पुरेसं नाही आहे. सो आवडत नाही आहे, येस, विषय म्हणजे कटतो. ठीक आहे, आवडत तर सगळ्यांनाच नाही. भेटणार नाही किंवा पुस्तकं भेटत नाही आहेत अशी ही गोष्ट नाही आहे. किंवा कशा प्रकारची पुस्तकं वाचायला आवडतात. काही आध्यात्मिक असतात, काही सेल्फ लवबद्दल म्हणजे सेल्फ ग्रोथची असतात, काही पुस्तकं हिस्ट्रीच्या बाबतीत असतात. बरेचसे वेगळे त्याचे टाईप आहेत. पण तुम्हाला काय आवडतं, तुम्हाला कशावरती काम करायचं आहे किंवा ते आधी जाणून घ्या. त्यानंतर आपल्याला नेहमी आता आपण अशा जगामध्ये जगत आहोत, खूप स्पीड, खूप फास्ट आहे सगळ्या गोष्टींची, राईट. आणि आपल्याला या सगळ्यामध्ये टिकून जर राहायचं असेल, ओके, तर फक्त फिजिकली आपण स्ट्रॉंग राहून चालणार नाही. आपल्याला ह्याला छान ठेवायचंय. ओके. हा जो खजिना आपल्याला भेटलेला आहे, हे जे आपलं ब्रेन आहे, तो खूप मोठा खजिना आहे आपल्या सगळ्यांसाठी आणि त्याला आपण खूप हलक्यात घेतोय. तर त्यासाठी, त्यावर काम करण्यासाठी आणि बऱ्याचशा गोष्टी आपल्याला आयुष्यात जाणून घेऊन प्रगती करण्यासाठी पुस्तकं वाचणं हा एकमेव खूप उत्तम आत्तापर्यंत मला वाटलेला उपाय आहे. ओके. तर पुस्तक वाचायला हळूहळू सुरुवात करायची. एकदम छोटीशी पुस्तकं घ्या पहिल्यांदा, की कारण काय होतं, एकदाच खूप मोठं पुस्तक घेतलं आणि त्याची एवढी मोठी पानं बघितलं तर आपण म्हणजे नाही होत आपल्याने तेवढं धाडस किंवा पहिल्यांदा नको वाटतं. सो पहिल्यांदा छोटी छोटी पुस्तकं घ्या, तुमच्या आवडीची पुस्तकं घ्या, सेल्फ ग्रोथबद्दलची पुस्तकं वाचा, स्वतःवरती कसं काम करायचं, काय म्हणजे हे जग सगळं काय करत आहे आणि कसं काय सगळे पुढे जात आहेत आणि आपण का मग स्टक होऊन राहतोय, आपल्याला काय कमी पडत आहे. ओके. सो हे सगळं फार अवघड नाहीये, पण अवघड नाहीये आणि आपण ते छान पद्धतीने सोपं करून करू शकतो, आपल्या आयुष्यात ते आणू शकतो सगळं. सो येस, माहिती होतं तुम्हाला, राईट. पुस्तकं वाचायला पाहिजेत किंवा आपण शाळेत कॉलेजमध्ये असेपर्यंत बरेचसे पुस्तकं अभ्यासक्रमातली तर येस अभ्यास करतोच, वाचत होतोच, पण त्याचबरोबर अजून एक्स्ट्रा थोडंसं असायचा नाद तेव्हा. पण जसं जसं हळूहळू खरं आयुष्य जगायला लागतो, खऱ्या म्हणजे आयुष्यात आपल्याला एज्युकेशन फक्त कामाला नाही आहेत, तर बऱ्याचशा गोष्टी आपल्याला शिकाव्या लागतात. तर तिथं आपल्याला हे पुस्तकं खूप महत्त्वाचे आहेत. खूप छान पद्धतीने काम करतात ते आपल्या आयुष्यावर, आपल्या जीवनावर. सो मी तुम्हाला सांगेन की मी सुद्धा फार आळस आहे मला पुस्तक वाचण्याचा होता, तर त्यावरती बरंचसं काम करत करत हळूहळू थोडं थोडं वाचत वाचत एखादा पॅरेग्राफ वाचणं म्हणा किंवा एखादंच पेज वाचणं, अंडरलाईन करणं,
आणि कन्सिस्टन्सी ठेवणं हे हे सुटतं हळूहळू. म्हणजे सुरू केलं, परत गॅप पडला, परत सुरू करायचं, परत हळूहळू रिअलाईज होणार. पुस्तक वाचल्यानंतर जे काही आपल्याला भेटतं मग मग खरं रिअलायझेशन होणार. मग हळूच आपण दुसरं पुस्तक विकत घेणार. आणि मी तुम्हाला नाही म्हणत की एकदाच 10 पुस्तकं विकत घ्या, नो नेवर. आपल्या घरात ऑलरेडी खूप सारी पुस्तकं असतात. आधी त्यात बघायचे की ह्यात मला काय कामाचं पुस्तक वाटतंय किंवा मला काय वाचावंसं वाटतंय, आधी ते वाचून काढायचं. घरातली सगळे पुस्तकं वाचून झाल्यानंतर एखादं पुस्तक छानसं थोडंसं सर्च करा गुगलवरती किंवा इकडं तिकडं. किंवा मी तरी हॅपी थॉट्समध्ये होते त्यामुळे मी आधी हॅपी थॉट्सची बुक्स वाचले होते. आणि नंतर हळूहळू मग लाईफ कोचिंगच्या जर्नीमध्ये मला बरेचसे पुस्तकं खूप जणांनी सजेस्ट केलं होतं. अशा कम्युनिटीमध्ये राहिल्यामुळं तर बरेचसे म्हणजे मला मार्ग भेटत गेले. सो मी आत्तापर्यंत जास्त पण नाही झालेत, पण आधीच्या पेक्षा खूप आवड जास्त मला निर्माण झाली आहे पुस्तकं वाचण्याची. ती का झाली आहे हे मी तुम्हाला यावरून सांगते की जेव्हा आपण एखादं पुस्तक वाचतो किंवा एखादं आपल्या जीवनात काहीतरी चालू आहे, वरचढ काहीतरी छोटे मोठे संकट चालू आहेत, तर ते पुस्तक वाचताना आपल्याला त्याचं उत्तर आपोआप भेटून जातं. कधी कधी काय होतं, आपल्याला सगळंच सगळ्यांशी शेअर करणं होत नाही किंवा नको वाटतं किंवा मग आपल्याला आपली पर्सनल लाईफ सांगायची नसती कोणाला. तर अशा टायमिंगला आपल्याला ते एखादं पुस्तक वाचून त्यातून आपोआप उत्तरं जर भेटायला लागली किंवा आयुष्यात येणाऱ्या पुढच्या प्रॉब्लेमचं सुद्धा आन्सर भेटायला लागलं तर मग किती छान होईल. त्यासाठीचा खूप छान आणि कमाल उपाय आहे. बोरिंग वाटणारा आहे पहिल्यांदा, पण खूप छान पद्धतीचा म्हणजे काय म्हणतात खजिना आहे तो. ओके, त्याला आपल्या आयुष्यात उतरवायचं काहीही करून. आणि एकदा जर का आपण पुस्तकं वाचायला सुरुवात केली तर नंतर आपण मग थांबणार नसतो, नंतर अडणार नाही आणि नंतर आपोआप आपलं ज्ञान वाढतं, आपोआप सगळ्या गोष्टी व्हायला लागतात आणि सगळंच होत असतं. ओके, सो आजचा 7वा भाग खूप छान आहे, सिंपल आहे, माहीत असणाराच आहे, पण तुम्ही ते करता का हे स्वतःला विचारा. करत नसाल तर त्याचं कारण शोधा आणि केल्यानंतर काय होणार आहे हे सुद्धा स्वतःला विचारा. आणि सगळं स्वतःमध्येच आहे, बाहेर काही शोधायचं नाही आहे आपल्याला. स्वतःसोबत प्रामाणिक राहायचं, स्वतःची उत्तरं स्वतः द्यायची आणि स्वतःवरतीच काम करायचं. ओके, बाकी कोणावरतीच काहीच ट्रायल मारायची गरज नाही आहे आपल्याला. आणि हळूहळू आपली ग्रोथ होत राहील, हळूहळू आपल्याला सगळ्या गोष्टी कळायला लागतील आणि सगळंच होऊ लागेल. तर कसा वाटला आजचा भाग हे नक्की सांगा. आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला तर आजचा व्हिडिओ थोडासा मोठा झालेला आहे, पण सांगता सांगता बरंचसं काही सांगून जात असतो आपण, त्यामुळं ठीक आहे थोडंसं काय म्हणतात क्वालिटी असेल त्या व्हिडिओमध्ये तर काय हरकत आहे. ह्याची स्पीड थोडीशी वाढवून बघा तुम्ही. आणि येस कसं वाटलं काय वाटलं ते सुद्धा सांगा. आवडलं असल्यास लाईक करा, त्या सगळ्यांसोबत शेअर करा. त्यांना पुस्तकं वाचायला आवडत नाहीत पण वाचायला पाहिजेत असं तुम्हालाही वाटतं. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, धन्यवाद. भेटूया पुढच्या भागामध्ये.